नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो, मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. नीट UG 2025 ॲडमिशन प्रोसेसमधून प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, दाखले याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले कागदपत्रांची तयारी भाग 1 मध्ये कॉमन डॉक्युमेंट्स फॉर ऑल स्टुडंट्स, सर्वांसाठी आवश्यक अशी कागदपत्रे तयारी भाग 2 मध्ये डॉक्युमेंट्स फॉर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, राखीव गटातून प्रवेशासाठी कागदपत्रे या मागील भागातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर करा व यापुढील सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईबही करा. भाग 3 मध्ये आज आपण पाहणार आहोत डॉक्युमेंट्स फॉर स्पेसिफाईड रिझर्वेशन्स, म्हणजेच विशिष्ट आरक्षण दाखले. यामध्ये डिफेन्स, महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, ऑर्फन, PWD, मायनॉरिटी सर्टिफिकेट्सबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. डिफेन्स D1, D2, D3 म्हणजे लष्कर सेवा. फक्त गव्हर्मेंट कॉलेजमध्येच MBBS, BDS, BMSसाठी जागा राखीव असतात. प्रायव्हेट कॉलेजमध्ये रिझर्वेशन नाही, कोणत्याही जागा नसतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक कॉलेजमध्ये 5% इनटेक कॅपॅसिटीच्या जागा उपलब्ध होतात, परंतु जास्तीत जास्त एका कॉलेजमध्ये 5 जागा उपलब्ध होतात. जर आपल्याला 5 सीट असतील तर D1, D2, D3 साठी अनुक्रमे 3 सीट, 1 सीट आणि 1 सीट असं वाटप होतं. जर 3 सीट असतील तर D1, D2, D3 साठी अनुक्रमे 2, 1 आणि 0 असं वाटप होतं. आपण जर मागील वर्षीचं सीट डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर त्यानुसार MBBS साठी सर्वसाधारण 150 जागा डिफेन्ससाठी उपलब्ध आहेत आणि D1, D2, D3 साठी अनुक्रमे 90 जागा, 30 जागा आणि 30 जागा असं वाटप आहे. D1 म्हणजे नेमकं काय, तर एक्स डिफेन्स म्हणजे माजी अधिकारी परंतु महाराष्ट्र डोमिसाईल, म्हणजे अधिकारी रिटायर्ड असला तरी त्याचं डोमिसाईल मात्र महाराष्ट्राचं होतं. D2 म्हणजे ॲक्टिव्ह डिफेन्स, म्हणजे सद्यस्थितीत ते सेवेत आहेत आणि त्यांचंही डोमिसाईल हे महाराष्ट्रातील आहे. थोडक्यात D1 आणि D2 या लष्कर सेवेतील माजी किंवा सध्याच्या कार्यरत असणाऱ्यांचं डोमिसाईल हे महाराष्ट्रातीलच असतं. D3 हे ॲक्टिव्ह डिफेन्स आहे, परंतु सध्या ते महाराष्ट्राच्या सेवेत आहेत पण आउटसाईड महाराष्ट्र आहेत. म्हणजे D3 मध्ये बाहेरचे स्टेटमधील अधिकारी वर्गांचा समावेश होतो जे सध्या महाराष्ट्रात सेवेत आहेत. कोणती कागदपत्रे लागतात तर D1 साठी एक्स सर्व्हिसमन सर्टिफिकेट लागतं. D2 आणि D3 साठी सेवेत आहेत त्यामुळं ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट लागतं. आणि विद्यार्थ्याच्या डोमिसाईल बरोबरच D1 आणि D2 मधील प्रवर्गासाठी पालकाचं डोमिसाईल असणं गरजेचं आहे. D3 साठी ॲक्टिव्ह डिफेन्स आणि हे ट्रान्सफर सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक असतं. D1, D2, D3 साठीचे दाखला नमुना माहितीपत्रकात उपलब्ध होतो. D1 जिल्हा सैनिक बोर्ड आपल्या राज्यामध्ये आहेत त्या ठिकाणून दाखला त्यांना प्राप्त करावा लागतो. पण D2 आणि D3 साठी सध्या ते सेवेत आहेत. ज्या ठिकाणी ते सेवेत आहेत त्या ठिकाणच्या अधिकृत अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने तो दाखला प्राप्त करावा लागतो. D2 आणि D3 या विद्यार्थ्यांनी, पालकांनी नमुन्याची वाट पाहू नये. सर्वसाधारणपणे गेली अनेक वर्ष फक्त इयरमध्ये बदल होतो, तो करून वेळीच दाखला काढणं गरजेचं आहे. विद्यार्थी आणि पालक मित्र, माझा एक विद्यार्थी होता, त्याचे पालक जम्मूमध्ये सर्व्हिसला होते आणि नवीन दाखल्याची वाट पाहत राहिले आणि दाखला काढला परंतु तो वेळेत येत नव्हता.
तर जम्मूवरून ट्रेनद्वारे तो ड्रायव्हरजवळ तो दाखला नगरला पोचला आणि शेवटी ॲडमिशन झालं, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं नवीन नमुन्याची वाट पाहू नका. मागील वर्षीच्या माहितीपत्रकात फक्त इयर जे आहे 24-25 ते बदलायचं आणि दाखले काढायला हरकत नाहीत, कारण आपण सर्व्हिसमध्ये असता खूप दूरवर असता. D1 D2 कॅटेगरी हे SSC आणि HSC एक्झामिनेशन जरी आउटसाईड असलं तरीही ते आपल्या राज्यासाठी पात्र आहेत. म्हणजे आपल्या राज्यातला नियम काय आहे, 10वी आणि 12वी ही राज्यातून झालेली असली पाहिजे, परंतु डिफेन्स 1 आणि डिफेन्स 2 साठी ही सूट दिली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डिफेन्स रिझर्वेशन नॉट ॲप्लिकेबल टू द सिव्हिलियन स्टाफ वर्किंग इन द इंडियन आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्स. आता पाहूया MKB महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड बॉर्डर एरिया रिझर्वेशन. आपल्या राज्यामध्ये शासकीय महाविद्यालयातील 8 MBBSच्या जागा, 2 BDSच्या जागा आणि 5 BMSच्या जागा या MKB स्टुडंटसाठी राखीव आहेत. अट काय असते, SSC म्हणजे 10वी अथवा HSC 12वी ही MKB एरियातून झालेली असली पाहिजे. मदर टंग आहे ही विद्यार्थ्याची मराठी असणं गरजेचं आहे. शाळेच्या मूळ रेकॉर्डनुसार मातृभाषा मराठी असल्याचा 10वीचे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांच्याकडून आपण दाखला प्राप्त करावा लागतो. MKB डिस्प्युटेड बॉर्डर एरियामध्ये कोणकोणती गावं येतात याची माहिती mahaCET.org या संकेतस्थळावर उपलब्ध होते. विद्यार्थ्याला नीट परीक्षा देणं तर गरजेचं असतंच, परंतु नीटच्या निकालानंतर महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन त्यांना करावं लागतं आणि त्यावेळेला त्यांना हा सदरचा दाखला अपलोड करावा लागतो. हिली एरिया, डोंगरी प्रदेश याचे रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यातील फक्त MBBS गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच हे रिझर्वेशन असून 3% जागा आरक्षित असतात. प्रायव्हेट कॉलेजमध्ये रिझर्वेशन नाही. BMS BHMS साठी सुद्धा रिझर्वेशन नाही. विद्यार्थ्याची 10वी अथवा 12वी परीक्षा ही डोंगरी प्रदेशातून दिलेली असली पाहिजे आणि स्टुडंट्स अँड पॅरेंट्स डोमिसाईलसुद्धा त्याच एरियामधलं असलं पाहिजे. विद्यार्थ्याची 10वी आणि 12वी परीक्षा पालकांचे डोमिसाईल ज्या डोंगरी प्रदेशातून आहे त्या ठिकाणाहून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पण जर शाळा कॉलेज तिथं नसेलच तर कमीत कमी त्याच तालुक्यातील डोंगरी प्रदेशातील शाळेतून 10वी किंवा 12वी होणे आवश्यक आहे. ऑर्फन सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण व नोकरी यामध्ये अनाथांसाठी 1% समांतर आरक्षण लागू केलेलं आहे. ज्यांच्या वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आईवडिलांचे निधन झाले आहे व ज्यांचे शासन मान्यता प्राप्त संस्थांमध्ये पालनपोषण झाले आहे असे संस्थात्मक प्रवर्ग आणि संस्थाबाह्य प्रवर्ग 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी निधन झालेलं आहेच आणि ज्यांचं शासन मान्यता संस्थाबाहेर नातेवाईकांकडे संगोपन झालेलं आहे अशा बालकांचा त्यामध्ये समावेश होतो. अटी आणि शर्ती काय आहेत तर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडं महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आलेलं अनाथ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे, त्याच्याकडं महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. अपंग प्रवर्ग PWD यालाच आपण PH असंही म्हणतो, पर्सन विथ डिसॅबिलिटी फिजिकली हँडिकॅप. आपणाजवळ सद्यस्थितीमध्ये जिल्हा रुग्णालयाकडील PWD प्रमाणपत्र असतंच. जिल्हा रुग्णालयाच्या प्रमाणपत्रासोबतच मुंबई नागपूर इथून योग्य त्या संस्थेत उपस्थित राहून वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर विद्यार्थ्याला प्रमाणपत्र प्राप्त होते आणि
तेच प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सुद्धा संबंधित यंत्रणेकडे जमा होते. देशात 16 ठिकाणी PWD तपासणी केंद्र आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 सेंटर आहेत. मुंबईमध्ये 3 आणि एम्स नागपूर या ठिकाणी 1. याबाबतची माहिती नीट 2025 इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये देण्यात आलेली आहे. वरीलपैकी योग्य त्या ठिकाणी आपल्या डिसॅबिलिटी प्रकारानुसार अपॉइंटमेंट घेऊन तपासणी पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. थोडक्यात सद्यस्थितीत उपलब्ध असणाऱ्या PHच्या दाखल्यावर आपला प्रवेश होत नाही. नीट 2025 परीक्षेचा निकाल जाहीर होईल. मग मेडिकल काउन्सिल कमिटीतर्फे ॲडमिशन प्रोसेस सुरू होते आणि त्यावेळी मेडिकल काउन्सिल कमिटीच्या वेबसाईटवर सुरुवातीला PWD दाखले प्राप्त करण्याबाबतचं सविस्तर वेळापत्रक जाहीर होतं आणि याबाबत योग्य वेळी व्हिडिओ देण्यात येईलच. मायनॉरिटी सर्टिफिकेट अल्पसंख्याक प्रमाणपत्र. रिलिजियस मायनॉरिटी म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक. यामध्ये जैन, मुस्लिम, ख्रिश्चन यांचा समावेश असतो. यांच्यासाठी 3 दाखले आवश्यक असतात. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट कॅन्डिडेट्स बिलॉंग टू Jain, Muslim or Christian minority. Certificate from religious place that they belongs to category. धर्मसंस्था, धर्मगुरू यांचा दाखला. आणि ॲफिडेविट म्हणजे शपथपत्र स्टेटिंग दॅट दे बिलॉंग्स टू जैन, मुस्लिम और ख्रिश्चन मायनॉरिटी. दुसरी मायनॉरिटी आहे गुजराती सिंधी मायनॉरिटी. यासाठी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि ॲफिडेविट या 2 दाखल्यांची गरज असते. तिसरी जी मायनॉरिटी आहे ती हिंदी लिंग्विस्टिक म्हणजे हिंदी भाषिक मायनॉरिटी. या मायनॉरिटीतून जाण्यासाठी 2 दाखले आवश्यक असतात. शाळा सोडल्याचा दाखला ज्याच्यावरती मदर टंग ही हिंदी आहे असा उल्लेख पाहिजे आणि जर तो तसा नसेल तर प्राचार्यांकडून तसा दाखला घेणं आवश्यक आहे. आणि ॲफिडेविट शपथपत्र स्टेटिंग दॅट ही बिलॉंग्स टू द हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी. मायनॉरिटीसाठी सर्व कॉलेजमध्ये आरक्षण नसते. फक्त मायनॉरिटी इन्स्टिट्यूट्स आपल्या राज्यामध्ये आहेत त्या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळू शकतो. उदाहरणार्थ MBBS कॉलेज कोड 1345. मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे IIMSR मेडिकल कॉलेज जालना. BDS कॉलेज कोड 2119 MA रंगोनवाला डेंटल कॉलेज पुणे हे मुस्लिम मायनॉरिटीसाठी आहे. BMSसाठी कॉलेज कोड 3119 सेठ गोविंदजी आयुर्वेदिक कॉलेज सोलापूर हे जैन मायनॉरिटीसाठी आहे. कॉलेज कोड 3102 KJ मित्तल आयुर्वेदिक कॉलेज मुंबई हे हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी आहे. अशी बरीचशी कॉलेजेस आहेत. हे उदाहरणादाखल देण्यात आलेले आहेत. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, प्रत्यक्ष प्रवेश घेताना सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती, झेरॉक्सचे संच तसेच पेनड्राईव्हवरून PDF फाईल आपल्याला द्यावीच लागते. म्हणून सर्व कागदपत्रांची PDF फाईल पेनड्राईव्हवरती घेण्यात यावी. रजिस्ट्रेशन करताना आणि ॲडमिशन घेताना योग्य त्या नमुन्यात आपण दाखले प्राप्त न झाल्यास अनेक वेळा आपल्याला चांगल्या प्रवेशापासून वंचित राहावं लागतं. नीट 2025 मेडिकल ॲडमिशन प्रोसेस स्पेशल बॅचसाठीचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे चालू आहे. जॉईनिंगसाठी इंटरेस्ट असल्यास संपर्क साधावा. पुढील कागदपत्राची तयारी भाग 4 मध्ये आपण पाहणार आहोत. अदर डॉक्युमेंट्स इतर आवश्यक कागदपत्रे जसं की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अंडरटेकिंग फॉर पेमेंट ऑफ फीज, अंडरटेकिंग फॉर एनरोलिंग नेम इन वोटर लिस्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे. विद्यार्थी आणि पालक मित्र हो,
अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.